नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर आज मी बनवणार आहे थालीपीठ उपवासाचं. तर काय काय साहित्य घेतले चला आपण बघूया. हे साबुदाणा मी घेतलेला आहे 1/2 किलो. चांगला भिजलाय, चांगला मऊ असा साबुदाणा भिजलेला आहे, कडक असा राहिलेला नाही, चांगला मस्त भिजलाय बघा. आणि इकडं मी बटाटे घेतले, तर उकडून अर्धा किलो बटाटे टाकलेले आहेत. साबुदाणा 1/2 किलो आणि बटाटे अर्धा किलो घेतलेले आहे. त्याचं प्रमाण बघा जास्त घेतलेलं आहे बटाट्याचं. आणि इकडं मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे. आणि मिरची आपण चवीनुसार मिरची टाकू शकतो. आमच्याकडे तिखट खातात म्हणून मी जरा जास्त मिरची घेतलेली आहे. आणि चवीनुसार मीठ. तर एवढं साहित्य लागतं, कारण हे तर उपवासाचं बनवायचं आहे म्हणून. बनवते का अर्चना? थालीपीठ बनवते. थालीपीठ तुमच्या आवडीचं. माझ्या आवडीचं शाबूचं थालीपीठ. हा, शाबूचं थालीपीठ बनव. आणि त्याच्यासोबत खायला काय करते? खोबऱ्याची चटणी, नारळाची, ओले नारळाची. अच्छा, ठीक आहे, मला आवडतंय. बनव बाई. दही बी आण बाई, तेच खायला चांगलं. हा, दही पण आणूया आणि चटणी पण बनवते. हे जे बटाटे ते आपण हे मॅशरने एकदम चांगले असे मस्त बारीक करून घेऊया, मिक्स करून घेऊया असे, म्हणजे त्यात मिक्स होतील चांगले. हे चांगलं असं मी कुस करून मॅशरने ना हे चांगलं आपण असं बारीक करून घेऊया ह्याच्यामध्ये. आणि आता साबुदाण्यामध्ये ना मिक्स करूया. हे चांगलं मस्त असं बारीक केलेलं बघा, कुस्करले चांगलं मस्त. आता आपण हे जे बटाटा आहे त्याच्यामध्ये टाकूया, सगळं पूर्ण असं टाकायचं. आणि ही मिरची पण आता याच्यामध्ये टाकायची. आणि शेंगदाण्याचं कूट एकदम असं बारीक मस्त केलेलं आहे, ते पण आपण याच्यात टाकूया. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला तर. आणि आता हे पूर्ण असं हाताने मळून घ्यायचं पीठ. चांगलं मस्त असं मळून घ्यायचं, पूर्ण एकजीव झालं पाहिजे. हे जसं पीठ मळतात तसं मी असं चांगलं मळून एकजीव करून घेतलेलं आहे बघा. आणि आता 5 मिनटं असंच त्याला थोडंसं ठेवते आणि बनवायला घेते आपले थालीपीठं. तवा तापत ठेवलेला आहे, डोश्याचा तवा आहे आमचा हा, तो ठेवलेला आहे मी मोठाच्या मोठा असा मस्त. आणि इकडं मी असा गोळा बनवून घेतलेला आहे बघा. आणि थोडंसं असं आता दाबून घेते. आणि ह्याच्यावर कागद टाकलेला आहे, त्याच्यावर आपल्याला चांगलं थापता येईल म्हणून तर नाव आहे ह्याचं, थापून करायचं आहे म्हणून तर नाव आहे ह्याचं थालीपीठ. थोडं चिरा जातील, पण असं तुम्ही कडेकडेने त्याला परत दाबा आणि असं गोल गोल फिरवत राहा, चांगलं बनणार ते पण. आणि जास्त पातळ पण नका बनवू आणि जास्त जाड पण नको, मिडियम साईजचं बनवा, चांगलं भाजल म्हणजे आपलं खरपूस मस्त. जर मोठं बनवायचं असेल तर मोठं पण बनवू शकता, छोटं बनवायचं असेल तर छोटं. तर मी जास्त छोटं पण नाही जास्त मोठं पण नाही, असं एवढी साईजचं बनवणार आहे बघा. हे बघा किती छान मस्त असं बनलेलं आहे. आणि आता मी तव्यावर टाकते. हे बघा तव्यावर टाकते मी. मस्त तर बनलेलं आहे, चांगला तुटला वगैरे नाही, एकदम छान आलेला आहे. तर आता थोडंसं आपण आता त्याच्या कडेने तेल टाकूया. झाकण ठेवायची गरज नाही, गॅस थोडा फास्टच ठेवा म्हणजे चांगलं आपलं खरपूस मस्त असं भाजल. आपण आता ह्याला पलटी करूया. आणि इकडे बघा मी दुसरं पण असं मस्त तयार केलेलं आहे बघा, खूप छान बनलेले आहेत. जर मोडत असेल तर थोडं तुम्ही जाड पण करू शकता. तर असं कडेने आता मी तेल टाकते परत आणखीन. आणि आपण आता हे पलटी करूया. हे बघा पलटी केलेलं आहे बघा, किती छान मस्त असं खरपूस भाजलेलं आहे. एकदम हळू पलटी करा बरं का. बघा मी पहिलं असं काढून घेतलेलं आहे, मस्त असं झालंय. तर दुसरं पण बनलेलं आहे बघा, मस्त खरपूस असं भाजलेलं आहे. चांगलं एकदम भाजायचं म्हणजे चव चांगली लागते त्याची. आणि तिसरं पण बनवून ठेवलेलं आहे. तर आता मला ही सगळी अशी थालीपीठं बनवून घ्यायचे आहेत. आणि मी त्याच्यासोबत काय काय आहे चटणी आणि दही ते पण दाखवते. आपली उपासाची थालीपीठं झालेली आहेत बघा तयार मस्त अशी, खूप छान. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. आणि त्याच्यासोबत काय काय खायला, खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, ओले नारळाची. आणि मी दूध घेतलेले, मला ह्याच्यासोबत दूध आवडतं म्हणून. दह्यासोबत पण खूप भारी लागतं, पण मला दूध आवडतं म्हणून मी दूध घेतलेलं आहे. आणि खोबऱ्याची चटणी.
असं आपलं उपासाचं थालीपीठ बनलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही करून बघा. आता नवरात्रीचे उपास आहेत तर तुम्ही पण करून बघा. तुमचे उपास असतील तर खूप भारी मस्त असे झालेले आहेत आपले थालीपीठ. या मंडळी फराळ करायला.